एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. अमरदादा परुळेकर यांची ताई पॅकरची टीम एका बाजूला आपला पाहिला मिळते, चांगल्या फॉर्मात आहे ताई पॅकर सुद्धा, आणि दुसऱ्या बाजूला आकर्ष 11 याही संघाची चर्चा आहे, कारण वलयांकित नावं या टीममध्ये नेहमीच पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. पाऊस सकाळच्या सत्रात होता खरा, तो आता थांबलेला आहे आणि आता एका महत्त्वाच्या मॅचकडे आपण निघालेलो आहोत. सगळ्यांचं स्वागत. आज भाईंदरमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भाईंदरच्या क्रिकेटचा इतिहास आहे, भाईंदरच्या स्पर्धांचा इतिहास आहे, भाईंदरच्या संघांचा इतिहास आहे, भाईंदरच्या खेळाडूंचा इतिहास आहे, भाईंदरच्या समालोचकांचा सुद्धा इतिहास आहे, भाईंदरच्या पंचांचा सुद्धा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे भाईंदरमध्ये आणि भाईंदर म्हटलं तर गिल्बर्ट शेठ यांची एक वेगळी ओळख राहिलेली आहे भाईंदर नगरीमध्ये. दोन्ही टीम मॅच सुरू होण्याच्या अगोदर एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. चला मॅच सुरू करा. ऑलरेडी मॅच संपली, त्याला बराच वेळ झालाय, जवळपास 20 मिनिटे होऊन गेली. मॅच सुरू करा. सर 12 पेन नाही पाठवलं दोन्ही टीमने. कोणती टीम आहे? ताई पॅकर विनंती आहे, एक अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवा. अमित अकीब लेफ्टी अकीब येतात बॉलिंगसाठी. अकीब अन्सारी. अकीब लेफ्टी या नावाने ओळखला जाणारा रेरोर परिसरातील मुंबईचा गोलंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला अंधेरीचे बॅटर नागेश वाडेकर. महत्त्वाची मॅचला होते सुरुवात. ताई पॅकर्स विरुद्ध आकर्ष 11 जुहू. पहिला बॉल अपरकट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अकीब पोचलेत आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. नागेश वाडेकर यांच्या रूपात मोठा धक्का दिलाय. अकीब अन्सारी याने मुंबईच्या रे रोड परिसरातून पुढे आलेला हा खेळाडू चांगली गोलंदाजी आणि चर्चेत आहे सध्या. पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. फरदीन काझी इन ॲक्शन. स्ट्राईकवर फरदीन काझी पाहायला मिळत आहेत. वलयांकित नाव आहे. गेल्या काही वर्षात चांगलीच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच भारतभर चर्चाही पाहायला मिळते. परंतु अकीबच्या नावाची चर्चा आहे सध्या. पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे त्यांनी. हा बॉल थोडासा लांब आपटला फरदीन यांच्यासाठी. पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केला आहे. 5 षटकांची असणारी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे आणि आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्या भेटीला आला आहे. आजच्या दिवसात एकंदरीत आपल्याला 8 मॅचेस खेळवायच्या. चौथी मॅच सुरू आहे. यानंतर आणखी मॅच झाल्यानंतर सुद्धा 4 मॅच असणार आहेत. पावसाळी क्रिकेट
मुंबईमध्ये मात्र मुंबई आणि परिसरात या पावसाळी क्रिकेट काही नवीन नाही आहे, कित्येक वर्षाची परंपरा आहे. चांगला बॉल टाकला, त्याला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, थोडासा पुढे बॉल होता, पॉईंटच्या दिशेने खेळलाय, एक धाव तिकडे मिळेल. फेकी के देखील केली जाते. बॉल जर हरवला तर हात वरती केला तर 4 रन ना. हां, धावून 4 रन काढू शकतो आणि हात वरती केला तर 4 रन दिले जाणार. याची नोंद आपण घ्यायची आहे. वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. पंच आपले हात पुन्हा एकदा फैलावत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. धावसंख्या 1 पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे फिल्डिंग टीमने. आपला जो एक रिव्ह्यू आहे तो इकडे वापरला जातोय, वाईड आहे की नाही याकरता. के ऊपर का वाइड दिया. तर काय करायचं बोला मला.
सर निर्णय कळवा. येस, नो बॉल आहे. हे दुसरा बाउन्सर असल्या कारणाने जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा अगदी महत्त्वाची मॅच आहे. 5 षटकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हां, आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असा आहे, असा कायम राहील. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया अकीब यांना. अकीब अन्सारी समोर जर पाहिलं तर सिक्सर किंग श्रेयस कदम. दोघांमध्ये देखील जबरदस्त टॅलेंट आहे आणि या हंगामात श्रेयस सुद्धा चांगले फॉर्मात आहेत. अगदी परवा अंडरमची श्री साई स्पोर्टची स्पर्धा सुद्धा श्रेयस यांनी गाजवली होती. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. हा बॉल थोडासा लांबून खेचलाय, खेचून मारलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार मारलाय, नो बॉल आणि येतोय षटकार. श्रेयस कदम थोडासा श्रेयसच्या विरुद्ध आकिब कुठेतरी लांब बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा फायदा या ठिकाणी घेतलेला आहे श्रेयस यांनी आणि बॉल षटकारामध्ये फेकून दिलाय. बॅटचा स्विंग अकीबने पहिल्याच बॉलला विकेट घेतली खरी, परंतु त्याच्यानंतर थोडंसं स्ट्रगल करतायत. युवा गोलंदाज आहेत, चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करावं लागेल त्यांना देखील, कारण श्रेयससारखा आणि फरदीनसारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू, जे या स्पर्धेसाठी आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा लांबा पडतायत, काहीतरी चुकतंय अकीब यांचं. कदाचित रनअप घ्यायला थोडासा अडथळा त्यांना निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे सातत्याने नो बॉल येत आहेत. आणखीन एक नो बॉल आणि बायची सुद्धा एक धाव, अशा 2 रन आल्या. पुन्हा एकदा नो बॉल आलेला आहे. सातत्याने जर पाहिलं तर शरीरापासून दूर बॉल टाकण्याचा प्रयत्न देखील होतोय. या बॉलला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय फरदीन काझी. पुन्हा एकदा वाईट बॉल. आता मात्र दिशा बदलून आले तरी देखील जर पाहिलं तर इकडे कारण या अगोदर जर पाहिलं तर या बाजूने गोलंदाजी केली होती, आता करत होते, आता पलीकडे गेलेत. राऊंड द विकेट गोलंदाजी करतानाही मात्र तेच पाहायला मिळते. अवंतरच्या स्वरूपातील धावा यायला लागलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावर आहे. आजच्या दिवसातील महत्त्वाची मॅच, 2 बलाढ्य संघांमधील चालू असणारा सामना आपण पाहतोय. श्रेयस या बॉलला देखील चांगलं पिक केलं, सीमारेषेच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी यशस्वी होतोय. येतोय षटकार. सीमारेषेच्या पलीकडे बॉल जातोय. पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडले ते आकर्ष 11 जुहू आले आणि आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करतायत. ताई पॅकर्स हा देखील एक चांगला संघ आहे. कमबॅक त्यांनाही करावं लागणार आहे. सकाळच्या सत्रात सिल्वर स्टार भिवंडी या टीमने सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली आहे आणि कालचा दिवस जर पाहिला तर या ठिकाणी गाजवला होता अर्शद काझी अँड कंपनी, रॉयल स्टनर, मीरा रोड या टीमने. आज कोण बाजी मारणार, कारण यानंतर देखील जर पाहिलं तर वायू 11 बोनकोडे टीम आहे आणि रॉयल स्टनर विक्रोलियन्स आहे. त्याच्यामुळे आताही मात्र चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी दाखल होत आहेत. चालूही सामना तेवढाच जबरदस्त पाहायला मिळतो आहे. वीस धावा पहिल्या षटकात धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि केवळ 3 चेंडूचा खेळ झालाय. हाई बॉल खेचलाय, खेचून मारला, एका हाताने मारला, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. सिक्सर किंग श्रेयस कदम सिक्सर मारायला लागलेत. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळालं असेल आपल्याला की एक हात निघाला होता आणि मग एका हाताने फोर्स करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय श्रेयस यांनी. षटकार मारलाय. धावसंख्या जर पाहिली तर 26 झाली आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय पहिल्या.
आतापर्यंत सातत्याने खराब बॉलिंग होत होती, परंतु एक काम आणखी चांगलं केलंय. 2 महत्त्वाच्या विकेट आकिब यांनी या षटकात मिळवल्या. श्रेयस चांगली बॅटिंग करत होते, ते बाद झाले. थोडासा लांबून खेळला हा फटका. 26 धावा झाल्यात खऱ्या, परंतु 2 विकेटही आलेल्या आहेत. त्यामध्ये आकिब यांना यश मिळालंय. एकाहून एक सरस खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालेत. भाईंदर नगरीमध्ये आज येताना पावसाळी क्रिकेट अगदी चांगल्या पद्धतीने चाललंय. आकाश चिंदारिया चाललेत अँटॉप हिलचे मॅच विनर. श्रेयसने त्यांचं काम केलंय. 6 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी करून ते माघारी परतलेत. आकिबने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. रन आल्या परंतु विकेट घेतलेल्या आहेत. आणि आता आकाश चिंदारिया, फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आहेत. श्रेयस आले आणि आल्या धावफलक वाढून गेले. समोर खेळले यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहेत. अमित नाईक आहेत तिकडे. एक धाव मिळेल. पहिली ओव्हर संपलेली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या नंतर धावसंख्या 27 झाली आहे. रन जास्त झालेत परंतु 2 विकेट सुद्धा आल्यात. आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय होणार त्यावर आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मीरा भाईंदरची स्पर्धा, जे स्पोर्टची, भाईंदर बॉयची. वेलिंग्टन रॉड्रिग्स हे क्रिकेटप्रेमी खेळाडू यांची असणारी ही स्पर्धा आज अंतिम दिवसामध्ये आहे आणि सगळ्यांचं लक्ष भाईंदरवर आज लागलंय. 27 धावा, 2 विकेट माघारी. धनंजय नाईक आलेत बॉलिंग करण्यासाठी. पालघर जिल्ह्यातील जाई गावचे असणारे खेळाडू आहेत. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया पहिल्या ओव्हरमध्ये ज्या रन आल्या त्या रनला कंट्रोल करण्याचं काम आता ताई पॅकर्सला करावे लागेल. त्यांच्या इतर गोलंदाजांना करावे लागणार आहेत. आकाश चिंदारिया, फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅट अगदी वेगात फिरवली आकाशने. बॉल निघाला सीमारच्या दिशेने. फिल्डर आहेत तिकडे आकिब. एका धावेने सुरुवात झाली आहे या षटकाला. धावसंख्या 28 वर. रॉय स्टनरची टीम सुद्धा इकडे दाखल होते. वायू 11 आपण देखील सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. धनंजय नाईक, फरदीन काझी यांच्यासाठी मॅच महत्वाची, स्पर्धाही महत्वाची. अंतिम दिवस या स्पर्धेचा भाईंदरमध्ये. आणखीन एक चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. तिकडे चॉप करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय धनंजय नाईक यांनी. हो, थोडंसं एका क्षणासाठी जणू काही कॅच घेण्याचाच प्रयत्न केलाय त्यांनी पुढच्या प्रयत्नामध्ये. आणखीन एक चांगला बॉल धनंजयने कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यानंतर सुद्धा ताई पॅकर कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. तिकडे फरदीन काझी, दुसऱ्या बाजूला आकाश चिंदारिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावर आहेत. बिग हिट समोर मारलाय. आकाश चिंदारिया समोरच्या दिशेने खूप लांबवरचे षटकार मारतात, तसंच पाहायला मिळालं. चांगलं टायमिंग आणि बॉलला समोर पाठवले. 6 धावांच्या या ठिकाणी सफरीसाठी षटकार. 35 धावा धावफलकावर. काही चेंडू खूप चांगले आले होते परंतु आता षटकार आलेला आहे. धावसंख्या 35 वर गेली आहे. 5 ओव्हरची मॅच. ताई पॅकर विरुद्ध आकर्ष 11 जुहू. आता कव्हर्सला मारलाय. वा आकाश वा. आणि आणखीन एक षटकार तिकडे खेळताना पाहायला मिळतात. आकाश चिंदारिया
या टीमसाठी खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत. चांगले कॅप्टन म्हणून देखील स्वतःला सिद्ध केलंय त्यांनी आणि आज त्यांच्या बॅटिंगचे जलवे पाहतो. इकडे 2 मोठे फटके. आणखीन एक 2 3 बॉल टाकले आणि मागील 3ही बॉलवर षटकार खेळलेला आहे. लगातारचे 3 षटकार आकाश चिंदारिया. सातत्याने बॉलला आकाश दाखवण्याचं काम त्यांनी केलं आणि सुरुवात 3 बॉलला फक्त 2च रन आल्या होत्या, परंतु नंतरच्या 3 बॉलला आल्या 20 18 आणि त्याच्यामुळे एकंदरीत झाल्या या ओव्हरमध्ये 20 आणि त्याच्यामुळे धावसंख्या 47. 2 ओव्हर नंतर 47 झाल्या. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. विशाल आलेत बॉलिंगसाठी. धावसंख्येला कंट्रोल करण्याचं एकच ध्येय त्यांच्या पुढे समोर असणार आहे. आकाश यांची बॅट आता चांगलीच बोलायला लागली आहे. लगातारचे 3 षटकार त्यांनी मारले. समोर फरदीन काजी बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल तो खेळण्याचा प्रयत्न थोडासा लांबून खेळला फरदीन यांनी. बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल जिकडे 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 48 वर जाते. आजचा दिवस सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर असणार आहे. यानंतर देखील महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. विशालचा पहिला चेंडू मोठ्या फटक्याचा नव्हता आणि याच गतीने धावसंख्या येत राहील तर प्रोजेक्टेड स्कोर सध्या 111 दाखवतोय. आणखीन एक लगातारचा चौथा. आकाशने बॉलला आकाश दाखवलंय. बॉल जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. वाह, आकाशची आकाशबाजी सुरू झाली आणि प्रेक्षकांना आनंद मिळतोय या बॅटिंगचा. लगातारचा चौथा आलाय. पहिल्या या अगोदरच्या ओव्हरमध्ये शेवटचे 3 बॉल षटकारामध्ये पाठवले. या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली. पहिलाच बॉल षटकारामध्ये पाठवला आणि यानंतर 2 बॉल जे आहेत त्याच्यावर देखील लगातारचे षटकार मारले. तर अहमद भाई सांगतायत 50,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल जर 6 चेंडूत 6 षटकार मारले आकाश चिंदारिया. चार मारलेले आहेत. त्यानंतर 2 आले 2 बॉलवर तर 50,000चा पुरस्कार देखील असणार आहेत. एक चांगलं चाललंय सध्या. प्लेयर लोक चांगली कामगिरी केल्यानंतर मालामाल होत आहेत. खूप चांगली बाब आहे. आणखीन एक यावेळेला पॉइंटला मारलाय. पाहूया किती लांब जाईल. ओ चौकार. चौकार आहे का? मारा तो जबरदस्त.
चला पंचाचा निर्णय चौकार आलेला आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय आकाश चेंदारिया. आता 50,000पासून तर वंचित राहतील तरी देखील पाहूयात. पारितोषिक मात्र अहमदभाई नक्कीच देतील काहीतरी. 58. चला षटकार आलाय मग चौकार आलाय. लगातारचे 4 षटकार त्यानंतर चौकार. आकाश चेंदारिया आज मात्र एक वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. विशाल युवा खेळाडू आहेत, सिद्ध करायचंय स्वतःला, त्यासाठी कमबॅक करायचंय. ज्यावेळेला समोर प्रतिस्पर्धी बलवान असतो ना त्यावेळेला आपल्याला एक संधी असते. बॅटच्या कडेला बॉल लागलाय, पाठीमागे जाईल तिकडे आहेत यष्टीरक्षक अमित नाईक, त्यांच्याच दिशेने डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या 58 वर स्थिरावली जाते. तीस वर खेळतात आकाश चेंदारिया, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश होता, एका चौकाराचा समावेश होता. आकाश ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अवंतरच्या स्वरूपातील देखील या धावा आता येऊ लागलेल्या आहेत. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामध्ये सगळ्यांचं लक्ष भाईंदरवर लागलंय. भाईंदर बॉईज जे स्पोर्ट्स हे आयोजन, अंतिम दिवस या स्पर्धेचा. वलयांकित नावं, तारे सितारे, भारतीय टेनिस क्रिकेटमधील, रबर बॉल क्रिकेटमधील ही नावं आज भाईंदरमध्ये दाखल झालेली आहेत. आता मात्र जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल. चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळतोय. वा वा वा, कमबॅक करतायत हे गोलंदाज. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि धावसंख्या 59 झाली आहे. मागील षटकाच्या 2 षटकांच्या तुलनेत हे षटक विशाल यांनी आतापर्यंत तरी चांगलं टाकलंय. आता मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर होते त्याच्यामुळे 1 रन घेतली आहे. फर्दींचा कॉल होता दुसऱ्या धावेचा. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. ओव्हर संपली तिसरी आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 61. म्हणजे या ओव्हरमध्ये कमबॅक केलं गेलेलं आहे. 14 रनची ओव्हर आली आहे. डगआउटचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. नील केणी आलेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चांगली धावसंख्या झाली आहे. फर्दींच्या बॅट मधून मात्र मोठा फटका अपेक्षित असेल, कारण अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. नील केणी चांगले गुणवान खेळाडू आहेत पालघरचे. ऑफस्टंपच्या बाहेरून अँगल बनवत बॉलला बाहेर काढलाय. डॉट बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतरच्या वायुलिमन बोनकोडे आणि रॉयल स्टनर विक्रोलियन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. प्रीतीश जोशी, वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झाले. जवळच बॉल पडतोय. 1 रन मात्र मिळणार आहे आणि लगेच थ्रो सुद्धा करण यांनी केलाय. निखिल केनी आता पुन्हा एकदा आकाशची बॉलची आकाश यात्रा. वाह, आकाश तुटून पडलेले आहेत. आज वेगळा स्वॅग पाहायला मिळतोय. आकाश चेंदारे यांचा मारलाय षटकार नंबर 5 त्यांच्या बॅटमधून आलाय आतापर्यंत. चांगला स्ट्रोक, अंदाज घेतला या बॉलचा. राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. अंदाज घेतला आणि मग सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. 68 झालेले आहेत. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. एक क्षण मात्र महत्वाचा असणार आहे या मॅच मधील. ऑप्टमच्या बाहेर थोडंसं अडथळा गोलंदाजाला याकरता होतोय की बॉलिंग ज्या ठिकाणावरून ते करतायत दोन्ही बाजूने जर गेलात तर तिकडे चिखल आहे, त्याच्यामुळे जो रनअप घ्यायला बॉलरला मिळत नाहीये. परंतु हे सगळे अडथळ्यांवर मात करतच तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. पार्ले टिळक ज्यांनी पाहिली असेल, खेळली असेल, त्यांना माहिती असेल की चिखलात कसं क्रिकेट खेळलं जायचं. हो, आणखीन एक चांगला पिकअप स्ट्रोक खेळलाय आणि याही बॉलला सीमारेषा दाखवलेली आहे. आकाश
आणि बॉल सुद्धा चाललाय आकाश आकाश आकाशात. 12 बॉलमध्ये 44 वर बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग करतायत आकाश चिंदारिया. पुन्हा एकदा 100ची चाहूल लागली आहे. बॅक टू बॅक मोठे फटके खेळतायत आकाश चिंदारिया. हा बॉल पुन्हा ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. थोडासा जास्त बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळलेत. अजित म्हात्रे सर सिक्सरचे दिग्गज खेळाडू देखील राहिलेले आहेत. मग नितेश सर असतील, सिक्सर किंग सादिक राजापूरकर सर असतील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा फिल्डर तिकडे येत आहेत. खरे अंपायर आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत हा वाईट बॉल आहे. +1 अशा 2 मिळणार आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी 78 झालेत. याच गतीने धावा येत राहिल्या तर 100 सुद्धा होऊ शकतात आकर्ष 11 जुहू. परंतु ताई पॅकर हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. आता पॉइंटला मारलाय आणि तिकडे कॅच घेण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु कॅच नाही झाली आहे. एक धाव तिकडे मिळते. दुसरीचा कॉल दिला होता, थांबवलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 79. चौथी ओव्हर सुरू आहे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले तिकडे राकेश प्रभू यांचे. आणि बघता बघता आता पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आकर्ष 11 जुहू संघाची 80 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 1 ओव्हर बाकी आहे. फरदीन मैदानात आहे. 7 बॉलमध्ये 5 वर ते खेळतायत. आकाश चिंदारिया 13 बॉलमध्ये 45 वर खेळतायत. आणि दुसरा कॉल वायू लेवन बोनकोडे आणि रॉयल स्टनर विक्रोलियस आपल्यासाठी हा दुसरा कॉल दिला जातोय. विशाल यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. आकाश चिंदारिया अर्धशतक आणखी एक होईल का? विशाल हाही बिग हिट केलाय. बॉलची हवाई यात्रा, हवाई सफर. वाह वाह वाह. आकाश चिंदारिया अर्धशतक कंप्लीट करतायत. आपल्या सहकाऱ्यांना बॅट उंचावून दाखवतायत. आणि मी म्हणेल आकाश चिंदारिया यांना एका मोठ्या खेळीची आवश्यकता होती आणि त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. आणि या अर्धशतकासाठी त्यांचे परम मित्र आणि एक नामवंत व्यवस्थापक अहमदभाई यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे आकाश चिंदारिया यांना. हा खेळाडू जबरदस्त आहे. टॅलेंट जबरदस्त आहे. फक्त एक मोठी खेळी होत नव्हती आणि आकाशने ती आज केलेली आहे. वा आकाश वा. 86 झालेले आहेत. विशाल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातो आहे. एक धाव आणखी एक मिळणार आहे. धावसंख्या आता 88 वर जाते. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. 100च्या दिशेने आकर्ष 11 जुहूची वाटचाल. श्रेयस कदम आले, फटाफट रन करून गेले आणि त्याच्यानंतर आकाश आले. बॉलला आकाशाकडे पाठवताना पाहायला मिळाले. आणखीन एक बॉल एसटी रक्षकांकडे जाईल. डॉट बॉल येतोय. विशालचं कमबॅक. फरदीन थोडंसं स्ट्रगल करतायत. पहा, स्ट्रगल हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. स्ट्रगल प्रत्येकाला करावं लागतं. त्याच्यावर मात करतो, नव्याने सुरुवात करतो, तो यशस्वी होतो. आणि फरदीनने अशा प्रकारच्या आव्हानांवर कित्येकदा मात केली आहे. पाहूया आज काय होईल. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. उसळी होती. उसळी बरोबर घेतला हा बॉल आणि समोरच्या दिशेने मारलेला आहे षटकार. फरदीन यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय या डावातील. लक्ष मोठं झालंय, परंतु ताई पॅकरची टीम सुद्धा तेवढ्याच चांगल्या फलंदाजांनी भरलेली आहे. करण मोरे यांच्यासारखा दिग्गज खेळाडू. राकेश प्रभू या स्पर्धेतील उच्चांक झालाय. आकर्ष 11ने केलाय तो. आता समोरच्या दिशेने खेळणे. चांगला फटका. तिकडे अमित आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळते.
95 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही जर पाहिलं तर इकडे 2 बॉल बाकी आहेत. 95 झालेत. 100 होतील का? आकाश चिंदारिया 51 वर खेळतायत. या डावाचे हिरो राहिलेत, नायक राहिलेत. षटकारांची आतषबाजी त्यांनी केली. 7 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत आकाश चिंदारिया. आता मात्र या ठिकाणी दांडी 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 गुल केलेली आहे विशालने. विशालच्या खात्यात विकेट. आकाश झालेत आऊट, परंतु त्या अगोदर आकाशने त्यांचं काम केलं आणि काय ताबडतोड इनिंग खेळलेली आहे. कौतुक करावं लागेल आकाश चिंदारे यांचं. हाफ सेंचुरी लाजबाब. अँटॉफिलचा आकाश आज मात्र इकडे चमकताना पाहायला मिळाला आणि एक सिक्सर किंग माघारी परततोय. दुसरा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मानकोलीचे हिटमॅन, तोडफोड स्पेशलिस्ट दीपू माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु या युवा विशालचंही कौतुक करूयात. पहा, टीम काय अशाच बनत नसतात. नवीन खेळाडू आल्यानंतर त्यांची जागा बनायला थोडासा वेळ लागतो, थोडासा दबाव असतो नवीन खेळाडूंवर आपली जागा बनवण्यासाठी. मोठ्या खेळाडूंबरोबर खेळताना, त्यांच्या विरुद्ध खेळताना आणि ताई पॅकर्समध्ये सुद्धा सातत्याने नवनवीन चेहरे देखील पाहायला मिळाले. बऱ्याचशा टीम आहेत अशा जे सातत्याने नवीन खेळाडूंना संधी देत आहेत. हो, इकडे विशालचं कौतुक करावं लागेल. बॉल चांगला टाकलाय त्यांनी. विकेट कॅचची येता येता राहिली, परंतु रनआउट आली आहे. 95 झाल्यात आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 96, परंतु क्रितेश गरत म्हणा, राकेश प्रभू म्हणा, करण मोरे म्हणा, ही नावं आहेत. चला, टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन वायू 11 बोनकोडे, चला टॉस साठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. आणि त्याचबरोबरीने विक्रोलियन्स, रॉयल स्टनर विक्रोलियनचे कॅप्टन आलेले आहेत. वायू 11 कॅप्टन या, चला टॉस साठी यायचं आहे. आयोजकांच्या सूचना येत आहेत आणि दुसऱ्या डावात काय घडणार हे ऐकण्यासाठी जाऊयात. मीरा भाईंदरचा आवाज जो मात्र महाराष्ट्रभर दुमदुमतोय, या मनीष पाटील सरांना ऐकूयात. चला, टॉस करतोय आपण. महत्त्वाची मॅच आहे. महत्त्वाच्या मॅचचा टॉस. शरद शेट्टी सर आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला वायू 11 आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते रॉयल स्टनर. अर्षद काजी साहेबांची टीम एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील नाईक यांची टीम आहे. शरद सर करतायत टॉस. हेड आलेला आहे. रॉयल स्टनर टॉस जिंकलेली आहे. टॉस जिंकून निर्णय काय आणि कशा प्रकारे आज टीम आहे आपली? टीम तर अजून माहिती नाही. 5 प्लेयर बाकी आहेत आणि टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करू. चला, म्हणजे टीमची माहिती करून घ्या. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहे आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. जाऊयात आपण यानंतरच्या डावाकडे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. ताई पॅकर पलटवार करणं जाणतं. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि ही मीरा भाईंदरची एक नामवंत स्पर्धा मान्सून धमाका. धन्यवाद. हा, ऐका, सगळ्यात महत्वाची सूचना, विकेटवर प्रॅक्टिस केली तर 3 रनची पेनल्टी आहे आणि सगळ्या टीमने नंतरच्याही टीमने नोंद घ्यायची आहे, कारण सकाळीच अनाउन्समेंट केली आहे, प्रत्येक मॅचला केलेली आहे. थँक्यू. आणि प्रितेश जोशी खोटं कधीच बोलत नाही. काय एका वाक्यामध्ये त्याने इंटरव्ह्यू संपवून टाकला. चला, ऑल द बेस्ट वायू 11, ऑल द बेस्ट विक्रोलियन्स रॉयल स्टनर्स. आता एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 महत्त्वपूर्ण फलंदाज पोचतायत. अमित आणि प्रथमेश हे 2 फलंदाज देतील सुरुवात ताई पॅकर्सच्या या धावफलकाला.
आणि एक चर्चा होते आकर्ष 11 जुहू या संघाच्या सर्व सदस्यांच्या दरम्यान आकाश शिंदारिया काय खेळलाय. सुरुवात जसं चंदू सरांनी उल्लेख केला की श्रेयस कदम यांनी केली आणि त्यानंतर जसे ते बाद झाले आकाश शिंदारिया जो षटकारांचा राजा आजच्या दिवसातला राहिलेला आहे. बेधुंद करणारी फलंदाजी आकाश शिंदारेची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आकर्ष 11 जुहू संघ चांगल्या स्थितीत पोहोचलेला आहे. तर पाहूया या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कशी योजना आखली जाते. कारण जसा खेळ तुम्ही पहिल्या डावामध्ये फलंदाजीचा आकर्ष 11 जुहूचा पाहिला तसाच आकर्षित करणारा खेळ फलंदाजी करताना आता ताई पॅकरचा सुद्धा असेल. एक लक्ष त्यांच्या समोर ठेवलं गेलेलं आहे. त्याचमुळे डिफेन्सिव्ह तर राहायचंच नाहीये, करायचं आहे तर तो अटॅक. आणि पाहूया तो अटॅक करण्यासाठी कशी स्ट्रॅटेजी पहिल्या 2 षटकांसाठी असणार आहे ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाकडून. चला जास्त वेळ नाही घेता सामना लगेच सुरू करायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेचं बंधन दोन्ही संघांवर आहे. बघा 1:40 आपण ब्रेक घेतला होता. 1:40 आणि आता 2:40 झालेत. एका डावासाठी 1 तास झालाय. त्याचवेळी बघा जसा मी उल्लेख केलाय वेळापत्रक वेळेवर सुरू झालं पाहिजे, वेळापत्रक वेळेवर संपलं पाहिजे तरच मग आयोजन जी मेहनत घेत आहेत क्रिकेटसाठी ती मेहनत सफल होईल. आणि आपण जर समय सूचक नाही राहिलात तर मग प्रेक्षकांचा सुद्धा हिरमोड होतो. चला सुरुवात होते. 2 फलंदाज पोहोचलेले आहेत. प्रथमेश आणि अमित. बॉलिंग ट्रॅकवर आशिष. चला आशिष मेहरोल सुरुवात देतील आकर्ष 11 जुहू संघाला. काय संघबांधणी केलेली आहे. दोन्ही संघांची संघबांधणी वरच्या दर्जाची आहे. आता पाहूया या दुसऱ्या डावामध्ये पुढच्या 25 मिनिटांमध्ये पुढच्या 30 बॉल्समध्ये नेमका कशा पद्धतीने ताई पॅकर्सचा संघ प्रतिकार करतो जे खूप गरजेचं आहे. प्रेक्षक चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आलेलं आहे. जर त्यांना पहिल्या डावामध्ये चांगलं क्रिकेट फलंदाजीचं पाहायला मिळालं तर मग आता दुसऱ्या डावामध्ये पाऊस थांबला त्याचमुळे फलंदाजांना थोडं सोपं जाऊ शकतं आणि ते तुम्हाला पहिल्या डावात पाहायला मिळालं सुद्धा. आता पाहूया या डावामध्ये फलंदाज सोपी फलंदाजी करतील का. खरं तर त्यांच्यासमोर लक्ष कठीण आहे पण हे काय त्यांच्यासाठी नवीन नाहीये. अमित स्ट्रायकर्स एंडला आहेत. लांब लचक षटकार खेचण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं ते अमित नाईक स्ट्रायकर्स एंडला. आणि पहिला बॉल या दुसऱ्या डावातला आशिष मेहरोळ पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. राऊंड विकेट. गती कमी आहे. मिश्रित गोलंदाजी करण्यासाठी आशिष मेहरोल यांना ओळखलं जातं. अँगल क्रिएट केला, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पिच केला. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये. सुरुवात या डावाची डॉटने झालेली आहे. सुरुवात चांगली राहिलेली आहे आकर्ष 11 जुहू संघाची. पाहूया अजूनही पहिल्या षटकातले 5 बॉल्स बाकी आहेत. आशिष पुढचा बॉल. राऊंड विकेट. वेट अँड वॉच. हुक केलंय. पहिल्या बॉलवर जे करता आलं नाही त्यासाठी अमित नाईकने प्रयत्न केले. दुसऱ्या बॉलवर पलटवार केला आणि बॉलला बॅकवर्ड स्पेलेक्स सीमारेषेच्या बाहेर उडवला. येतोय या दुसऱ्या डावातला पहिला षटकार अमितच्या बॅटमधून. तोडीस तोड प्रत्युत्तर 100% मिळेल. जर पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी धावांची लयलूट केलेली आहे तर मग आता दुसऱ्या डावात सुद्धा तशीच फलंदाजी पाहण्यासाठी सज्ज राहा. कदाचित हाच संदेश अमित नाईक मैदानाच्या आतमधून त्यांच्या चाहत्यांना देतोय. पहिला बॉल जरी डॉट आला आशिषचा पण पुढच्या बॉलवर प्रतिकार करत असताना बॅकफुटला बॅलन्स करून थांबून हा स्ट्रोक खेळलाय. कारण मिश्रित गोलंदाजी करण्यासाठी आशिषला नेहमीच ओळखलेलं आहे अमित नाईकने आणि म्हणूनच अमितचा तो फलटवार पाहायला मिळाला. ताई पॅकर्स या संघासाठी 96 धावांचं लक्ष ठेवलेलं. त्यापैकी 6 धावा आता स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 28 चेंडू आणि 90 धावा. रिव्हर्स काउंटडाऊन या सामन्याचं या दुसऱ्या डावाचं. पुढचा बॉल आशिष. टर्न झालाय बॉल. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पिच केलंय. वाईड ची जी लाईन आहे ती थोडी लांब आहे आणि त्याच संधीचा फायदा आशिषने बऱ्यापैकी उचललेला आहे. शोल्डर्सचा खूप चांगला यूज बॉल डिलिव्हर्ड करताना प्रॉपर बॉलिंग स्ट्राईकने आणि फॉलो थ्रू ने. पण आता फॉलो थ्रू फलंदाज अमित नाईकचा स्ट्रेट बॅटेड ग्रेट 6 स्ट्रेट लॉंग ऑफ क्लिअर सिक्सर. पुढ्यात ठेवलेला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केला होता. ज्युसी वाईड हाफ व्हॉली आणि त्यावर 6 धावांचा रबर स्टॅम्प लावणारा बॉलवर हा षटकार.
कित्येक क्रीडा रसिक, कित्येक लेजेंड्स या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. उमेश मांजरेकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हेलिकॉप्टर स्टाईलने खेळायचं होतं पण संपर्क तितका योग्य नाही झाला. बॅट आणि बॉलचा अप्रोच तर चांगला ठेवला होता अमित नाईकने. अटॅकिंग स्ट्रॅटेजीवर तो वर्कआउट करतोय. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 12, जिंकण्यासाठी 84. गती कमी होती. बॉल अनपेक्षित उसळला आणि त्या उसळीचा अंदाज अमित नाईकला नाही घेता आला. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल डॉट आलाय आणि आता जी सुरुवात अपेक्षित होती आकर्ष 11 झू संघाला, ती सुरुवात तर आशिष मेहरवलने मिळून दिले. जरी विकेट नाही मिळवले पण आता प्रायोरिटी काय आहे तर कमीत कमी धावा खर्च करणं आणि त्याच प्रायोरिटी अंतर्गत पहिलं षटक चांगलं राहिलेलं आहे आकर्ष 11 झू संघासाठी. आता लक्ष आहे बाकी 84 धावा आणि बॉल शिल्लक आहेत 24 चेंडू 84, 24 बॉल्स अँड 84 रन स्ट्रिक बाय ट्विन. उमेश मांजरेकर सर या मैदानात उपस्थित आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे. कालच ते मालवणच्या स्पर्धेमध्ये बेस्ट ऑफ मुंबई आणि बेस्ट ऑफ कोकण या लढतीमध्ये बेस्ट ऑफ मुंबईचं नेतृत्व करताना पाहायला मिळाले आणि त्यांनी तो सामना जिंकला, जो प्रेक्षणीय सामना होता. तर आपलं स्वागत आहे वेलिंग्टन रॉड्रिक्स यांच्या वतीनं. चला लगेच बॉलर यूज करा. पहिलं षटक आपण 5 मिनिटात संपवलेलं आहे आणि पुढची 4 षटकं 20 मिनिटात संपवाल. 2 वाजून 45 मिनिटं झालेत तर 3 वाजून 5 मिनिटांच्या आतमध्ये हा सामना संपला पाहिजे. लक्षात घ्या, कारण यानंतर आणखीन 4 मॅचेस खेळवायचे. त्यामुळे जास्तीचा वेळ न घेता आपण सामने व्यवस्थित वेळेवर संपवाल अशी अपेक्षा. फिरोज बॉलिंग मार्कवर, लेफ्ट आर्म द विकेट. लेफ्टी बॅटरसाठी प्रथमेशसाठी फिरोज तयारी करतोय. पंचांच्या उजवीकडून धावसंख्या झालेली आहे 12 आणि त्यामध्ये जोडा 6. प्रथमेशचा पॉवर पॅक्ट पंच, कव्हर पॉइंट क्लिअर, सिक्सर. काय इझिली स्ट्रोक खेळलेला आहे. योग्य त्या वेळेवरती टायमिंगची उत्तम साथ या स्ट्रोकला मिळाली आणि म्हणूनच फिरोजच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचत ताई पॅकर्स अजूनही सामन्यामध्ये खूप काही करण्यासाठी सज्ज आहे. ते सांगत असताना प्रथमेश पिठू दोन्ही फलंदाज महत्वाचे आहेत. अजून एक स्टार कास्ट बाकी आहे ताई पॅकर्स या संघाकडे. एकापेक्षा एक फलंदाज अजूनही येण्यास बाकी आहे. पण आता सुरुवात जी मी म्हटलं होतं की 2 षटकं जर व्यवस्थित निभावून घेतली ताई पॅकर्सने तर मग हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि त्यासाठी तयारी आहे प्रथमेशची. षटकार खेचलाय, थोडासा बॅकफुटला जाऊन हा पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही जुळलं. बॉल तर पोहोचतोय मिड विकेटला, सिंगल होतंय. कंप्लीट गती परिवर्तन केलं होतं गोलंदाज फिरोजने आणि त्याच परिवर्तनाचा फायदा झालेला आहे. गोलंदाजाकडे वेगवेगळे पर्याय आहेत आणि त्या पर्यायांची पारख गोलंदाजाला योग्य त्या वेळी असली पाहिजे आणि तीच पारख आता पाहायला मिळाली फिरोजची. पहिला बॉल जरी षटकाराला पण त्यानंतर त्यांनी गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं आणि अवित्रा तर घेतला होता आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा, पण त्यामध्ये तितका फायदा नाही झाला प्रथमेशचा. अमित स्ट्रायकर सेंडला. मी नाही घेणार माघार, मीच देईन माझ्या संघाला आधार. 6 धावांचा आधार स्कोर कार्डला देतोय अमित नाईक. मॅच इज ऑन हे वाक्य तुम्हाला लक्षात घ्यायचंय. सामना जिंकवण्यासाठी तुम्ही जर मैदानात आहात तर मैदान गाजवण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे आणि तीच धमक आता प्रथमेशची पाहायला मिळते. तीच धमक आता अमित नाईकची पाहायला मिळते. कॅप्टन म्हणून जर पहिल्या डावामध्ये माझे पर्याय तितकं काम करू शकले नाही तर मलाच पुढे यावं लागेल आणि पहिल्या क्रमांकावर येत असताना अमित नाईकची आक्रमक शैलीची फलंदाजी. स्कोर ताई पॅकरचा 25 विदाउट लॉस. काय खेळ चाललाय. 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. आकर्ष 11 जुहू आणि ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर. लाईन अँड लेन गडबडली कारण आता फिरोजवर आक्रमण झालेलं आहे आणि त्या आक्रमणाला सामोरं जात असताना काहीतरी वेगळा करण्याचा इरादा फिरोजचा होता. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला पण वाईल्ड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वरती स्कोर झालेला आहे 26. आता राऊंड विकेट नेतात फिरोज. जास्त वेळ मिळालेला आहे. फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता अमित नाईकचा. पोचले सुद्धा होते पण ती अनपेक्षित उसळी मिळाली आणि म्हणूनच हा बॉल फेअर राहिलेला आहे.
चला चला सामना चालू ठेवा, सामना चालू ठेवा. पंचांचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करून सामना सुरू ठेवायचा आहे. सामना चालू ठेवा, सामना चालू ठेवा. खेळाडूने आपापल्या जागेवर चला. पंच जो निर्णय योग्य असेल ते देतील. चला मॅच ऑन करा. फेअर बॉल आहे. तर येतोय हा डॉट बॉल. शुभम आम्हाला सांगता स्कोर झालेला आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा, 26 विदाउट लॉस. सुरुवात चांगली राहिलेली आहे. चला चला बॅटर्स आपण तयारी करा. आपापल्या जागेवर चला बॅटर्स. चला पंचाचा निर्णय आलेला आहे तो निर्णय मान्य करायचा आणि सामना सुरू करा. सामना सुरू करा. चला सामना सुरू करा. चला चला प्रथमेश अमित सामना सुरू करा. DRS चं प्रावधान केले गेलेलं आहे पण तुम्ही लगेच घेऊन टाका जर तुम्हाला कुठला आक्षेप जाणवत असेल पंचांच्या निर्णयावर. 26 झाले, 26. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. फिरोज पुढचा बॉल, राऊंड विकेट. पॉज घेतला पण त्यानंतर पुन्हा एकदा अमित नाईकचं प्रत्युत्तर मिळालं. थोडा वेळ वाट पाहिली आणि आता वाट लावण्याची सुरुवात केली. अमित नाईक अनस्टॉपेबल सिक्सर किंग. जबरदस्त लढत. 2 षटकांमध्ये जितका पल्ला गाठायचा होता तितका पल्ला जवळपास गाठलाय. ताई पॅकर्स पवारदेवी पालघर या संघाने 32 झालेत. अजून एक बॉल बाकी. 11 चेंडूचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावर आहेत. 70 स्पोर्ट्सवर सातत्यानं प्रेक्षक वाढतात कारण वरच्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे ताई पॅकर संघासाठी. आतापर्यंत आजच्या दिवसातले 98,000 प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्सला भेट दिलेली आहे. आजच्या स्ट्रीम साठी तेवढी वॉचिंग आम्हाला मिळालेली आहे. सामना मजेदार होईल. 32 झालेले आहेत. 24 वर खेळतात अमित नाईक, प्रथमेश खेळतात 7 वर. पुढचा बॉल. बॉल थोडा लो राहिलाय, खाली राहिलाय आणि त्याचमुळे अंदाज अमितचा चुकला. त्यांनी तर स्ट्रोक अटेम्प्ट करण्यासाठी ट्रिगर मोमेंट घेतली होती पण वेळेची जुळवाजुळव नाही झाली. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आहे 32. 12 चेंडूचा खेळ झालेला. 32 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 64 धावांची गरज. चला लगेच नवीन बॉलर पाठवून द्या. 18 चेंडू 64 धावा, 18 बॉल्स अँड 64 रन्स. आदरणीय गिल्बर्ट शेट मेंडोन्सा. खरं तर त्यांचाच वरद हस्त वेलिंग्टन रॉड्रिक्स यांच्या नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांवर आहे. मग तो कला क्षेत्रातला उपक्रम असू द्या, क्रीडा क्षेत्रातला उपक्रम असू द्या, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय या सर्व उपक्रमांमध्ये वेलिंग्टन रॉड्रिक्स नेहमीच बिझी राहिलेले आहेत आणि त्यांच्यावर नेहमीच वरदस्त राहिले आदरणीय गिल्बर्ट शेट मेंडोन्सांचा. म्हणजे व्हॅली कोणतंही काम घेऊन जातील गिल्बर्ट शेटकडे. नेहमीच त्यांचा सकारात्मक प्रतिसाद वेलिंग्टन रॉड्रिक्स यांना मिळालेला आहे. म्हणूनच शेट आपल्यात नाहीयेत पण त्यांच्या कार्याचा गौरव करणारे वेगवेगळे उपक्रम वेलिंग्टन रॉड्रिक्स यांच्या वतीनं दरवर्षी एकदा नाही मला असं वाटते एक 10 उपक्रम वेलिंग्टन रॉड्रिक्स करत असतील. चला बॉल पाठवून द्या फास्ट. चला चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. मॅच थांबवायची नाही बिलकुल. जसं मी उल्लेख केला की 3 वाजून 10 मिनिटांनी या सामन्याचा निकाल आलाच पाहिजे. वेळ महत्वाची आहे कारण यानंतर वायू 11 बोनकोडे वर्सेस विक्रोलियन्स रॉयल स्टर्नर्स टीम खेळणार आहे. आम्हाला षटक कमी करण्यासाठी प्रवृत्त करू नका प्लीज. आम्ही सकाळपासून योग्य वेळेत सामने संपवण्याची सूचना देत आहोत आणि आपण त्या सूचनेचं पालन करायला अशी अपेक्षा. चला बॉलर लगेच पाठवा बॉलिंग मार्कवर. आणि बॉलर येत आहेत आकर्ष 11 जुहू संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी. नवीन गोलंदाज ध्रुव येत आहेत 3ऱ्या षटकासाठी. आणखीन एक कॉन्सेप्ट या स्पर्धेत चांगला आहे की पहिले 4 बॉलर्स तुम्हाला फ्रेश वापरायचे आहेत आणि 5वा बॉलर तुम्ही रिपीट करू शकता. त्यामुळे जरी पहिलं षटक कोणीही चांगलं हाताळलं तो 3रं किंवा 4थं षटक हाताळू शकत नाही. त्याला 5वं षटकच हाताळता येणार आहे. तर एक हा नवीन कॉन्सेप्ट वेलिंग्टन रॉड्रिक्स यांचा आहे. तसेच रॉयल स्टर्नर्सला फ्री हँड आहे. मीराबैंदरच्या खेळाडूंना निवडण्याची त्यांना मुभा आहे. काल त्यांनी एक गाव एक संघ या गटातून बाजी मारली आणि आजच्या फायनलसाठी ते पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना फ्री हँड आहे.
मीरा भाईंदरचे कितीही खेळाडू ते घेऊ शकतात त्यांच्या संघामध्ये. व्यावसायिक संघ त्यांच्या समोर असेल. चला, ध्रुव बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि प्रथमेश स्ट्रायकर साईडला. धावसंख्या 2 षटकां समाप्तीनंतर 32. थोडीशी पावलं चुकली. चिखल आहे, नो डाऊट. थोडं ऍडजस्टमेंट करून तुम्हाला खेळावंच लागणार आहे. ही तुमच्या प्रतिभेची कसोटीच आहे असं आपण समजूया. आणि म्हणून मी नेहमीच म्हणतो की टेनिस बॉल क्रिकेट थोडं सोपं आहे. रबर बॉल एक स्टेप कठीण आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, बॉलला जास्त काही वेग मिळत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. थ्रू नॉन स्ट्रायकर साईडला स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईकवर अमित नाईक पोचतायत. अमित नाईक स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवतायत, कारण म्हणतात ना की ज्या खेळाडूंना जास्त धावांची अपेक्षा आहे त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच अमितने 10 चेंडूत 24 धावांचं योगदान दिले ताई पॅकर्स प्रभादेवी पालकर या संघाला. 17 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. अतिरिक्त उसळी आणि त्याचमुळे त्या उंचीची दखल घेत असताना 1 for the ओव्हरची सूचना आणि व्हाईट बॉलची खूण पंचांच्या वतीने होते. एकदा वाढते स्कोर जातोय तो म्हणजे 34 आकड्यावर. त्याचमुळे आता बाउन्सरवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे ध्रुवला. प्रत्येक खेळाचे नियम आहेत आणि त्या नियमांच्या अंधारावरच क्रिकेट खेळलं जातं, कुठलाही खेळ खेळला जातो. फोर्स केलाय, उंची मिळाले, हा विकेट महत्वाचा आहे. अशरफ आहे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन प्रोफेशनल क्रिकेट. चूक नाही होणार आणि पहिला फलंदाज होतोय बाद. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरचा. अमितचा खेळ संपला. अमितचं थांबणं गरजेचं होतं, पण अशरफला सुद्धा ते ठाऊक आहे. अशरफला फलंदाजी करताना आज तर आपण पहिल्या डावामध्ये नाही पाहिलं, पण या मैदानात ते चांगलंच खेळतात. पण त्यांची पूर्ण टीम ही पॅक्ट असल्यामुळे अशरफला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करण्याचा मौका नाही मिळाला. आता करण मोरे नवीन फलंदाज. रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या त्या संघाला मिळालंय ज्या ज्या संघात ते खेळलेले आहेत आणि त्यामुळे आता ते गरजेचं आहे. सातत्यानं 70 स्पोर्ट्सच्या विविध स्पर्धांमध्ये करण मोरे हमखास कॉन्ट्रीब्युशन देतात आणि म्हणूनच आज सुद्धा त्यांच्याकडून तशाच कॉन्ट्रीब्युशनची अपेक्षा आहे. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर हा संघ अडचणीत आहे. 16 चेंडूत 62 धावांची गरज आहे. 10 षटकार हेच गणित लक्षात ठेवायचं आहे. 16 बॉल 62. आव्हान थोडंसं खडतर आहे, पण पाहूया या खडतर प्रवासामध्ये कशा पद्धतीनं करण मोरे आणि प्रथमेश हे एकमेकांना साथ देत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पहिल्याच बॉलवर चुकले होते गोलंदाज ध्रुव, पण त्यानंतर काय वापसी गोलंदाजी करताना त्याने केलेले आहे. जास्तीत जास्त ऑफ ब्रेकवर ते भर देत आहेत आणि म्हणूनच त्यांचा ऑफ ब्रेक काम करून जातोय. कारण अजूनही खातं खुलत नाही. निम्मा डाव संपलाय. यावेळेस हा नो बॉल आहे, कारण अगोदरच त्यांना 1 for the ओव्हरची सूचना मिळाली होती. हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. प्रथमेशला फ्री हिट खेळण्याची संधी मिळते. 2 धावा ऍड होत आहेत. 2 धावा वाढून स्कोर झालेला आहे 36 धावा 36. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि फ्री हिट खेळण्याची संधी आता प्रथमेशला मिळते. मिळेल त्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण आता तितके मोके नाही मिळणार आहेत प्रतिस्पर्धी संघाकडून. पण आता जर मिळालाय तर त्यावर नक्कीच शिक्कामोर्तब झालं पाहिजे आणि पाहूया त्यासाठी प्रथमेशचा प्रयत्न कसा ठरतोय. राऊंड विकेट ड्राईव्ह केलंय. उंची तितकी नाही, गॅप आहे. गॅप शोधलाय आणि रॉकेट शॉट खेळलेला आहे करण मोरेने. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, पण 4 की 6 चौकार येतोय आणि ताई पॅकरचा धावफलक 4 ने पुढे. तर स्कोर झालेला आहे या 4च्या मदतीने 40 धावा 40 आणि अजूनही आवश्यकता आहे 56 धावांची. धावा कमी होत आहेत, पण त्या वेगानं कमी झाल्या पाहिजेत, तरच कुठेतरी टार्गेट शेवटच्या षटकामध्ये तुमच्या आवाक्यात असेल. त्यासाठी प्रयत्न आहेत प्रथमेशचे. बॅकफुटला जाऊन खेळले. या बॅटच्या आउटसाइड एज. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः फरदीन. मिळेल फक्त 1. धावसंख्या 41. 13 बॉल शिल्लक. 55 धावांची गरज. अवघड काम आम्हाला जड जात नाही हेच दाखवायचे ताई पॅकरच्या फलंदाजांना. षटकारांची बोलीभाषा नवं नाहीये त्यांच्यासाठी, फक्त त्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि त्यासाठी करण मोरेची बॅट देते प्रत्युत्तर. स्क्वेअर लेगला टार्गेट केलं आणि तिसऱ्या षटकाचा शेवट
षटकाराने केलेला आहे. सामना सुरू ठेवण्याचं काम केलंय. दरम्यान पुन्हा एकदा फलंदाजांची करण मोरे त्यांच्याकडून आक्षेप आहे. पाहूया तो आक्षेप स्वीकारला जाईल का. आज तर मालामाल झालेत आमचे आकाश चिंदारिया. अहमदबाईंच्या वतीने 5,000 रुपयांचं बक्षीस अर्धशतकासाठी. काय खेळलेत आकाश. सावकाश हा शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाही आणि तेच पाहायला मिळालं. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे. बघा म्हटलं होतं की सामना असा तसा संपणार नाहीये. खूप काही बाकी आहे, खूप काही दडलंय. म्हणून या दोन्ही संघांच्या विजयाचं गणित दडलंय. हा फ्री हिट आहे म्हणजेच या 7 धावा नोंदवल्या जातील आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. तिसऱ्या षटकातला तिसरं षटक फायद्याचं राहिलेलं आहे. स्कोअर जातोय तो म्हणजेच 48. 13 चेंडू 48 म्हणजेच तुम्ही आता 17 चेंडूत 48 केलेल्या आहेत. आता 13 चेंडूत 48 करायचे आहेत. एक जमेची बाब म्हणजे करण सुद्धा आक्रमक फटक्यांनीच आपलं खातं खोलतोय आणि प्रथमेश ऑलरेडी चांगल्या स्ट्राईक रेट खेळतोय. शेवटचा बॉल आहे. हे षटक मोठं करण्याचं काम टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर संघाचे फलंदाज करतायत, जे खूप महत्वाचं आहे. टार्गेटवर लक्ष देत असताना आपला आक्रमक खेळ सुरू ठेवतायत. हिटचा फायदा तितका तर उचलता नाही याला, पण काही धावा मिळतील. पण किती धावा मिळतील पाहूया. फक्त ही 1 धाव मिळते म्हणजे आता तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 1,50 आणि जिंकण्यासाठी 47. 12 चेंडू 47 धावा. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचंय. 12 चेंडू 47. टीम टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर. चला आता नवीन गोलंदाज वापरला जातोय आकर्ष 11 जुहू या संघाकडून. मनीष पाटील कॉमेंट्री करतायत. बघा नावं सांगण्यासाठी कोणी आमचंच नाव द्यावं लागेल. चला बॉलर नेम प्लीज. माझं नाव लिहून मला बेस्ट बॉलर नाही मिळणार. अमर येत आहे. चला अमर येत आहे 4थ्या षटकासाठी. हा प्रितेश टीम रेडी. टीम आता ओळखली. स्क्वॉड मेंबर ओळखले. आमचे नितीन वारे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. चला जोक सपाट पुन्हा एकदा वळूया या सिरियस मॅच कडे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. प्रथमेश आणि करण यांची जोडी जमलेली आहे. पण आता करण कडून देखील ते प्रतिउत्तर जे मागच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर मिळालंय आता सुरुवातीच्या टप्प्यावर मिळेल का. मिळेल. प्रयत्न केले पण बॉल स्टंपवरून यस पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. चांगली गोलंदाजी ओव्हर द विकेटने आले. अगोदरच ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते स्ट्रोक्स साठी आणि त्याचमुळे तेच पंचांनी तपासलं. लेग स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल परवडणार नाही टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाला आणि व्हाईट बॉल परवडणार नाही आकर्ष 11 जुहूला. व्हाईट बॉलची 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 50. पण तितके आनंदी नसतील टाई पॅकर्सचे आमचे मॅनेजर बुमरो. 50 झालेल्या जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. हा तपासतात ना. चला तपासतात म्हणजे तपासतात. सादिक सर त्या ठिकाणी पोहोचलेत वॉर रूम मध्ये. म्हणजे फुटबॉलचा कालचा अंतिम सामना स्पेन वर्सेस अर्जेंटिना इतका लोकप्रिय झाला नसेल, पण हा सामना लोकप्रिय होतोय आणि हा इट्स अ व्हाईट बॉल. चला हा व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर आहे का सादिक सर. यस 1 फॉर दी ओव्हर. चला 1 फॉर दी ओव्हरची सूचना. हा चला स्कोर झालेला आहे 50. 11 चेंडू 46. करण मोरे क्या बात आहे. पायातला बॉल उडवला मिड विकेटला. ही आहे क्वालिटी, ही आहे एबिलिटी करण मोरेची. आता धावा बनवण्यासाठी ही रन मॅन्युफॅक्चरिंग मशीन काम करते. 6 धावा वाढते आणि स्कोर झालेला आहे 56. आता टार्गेट आहे अजूनही 40. आवाका वाढत चाललाय.
फलंदाजी करताना जो कोणी फलंदाज येतोय तो फायदाच देतोय. म्हणजे अमित नाईक याने 24 बनवल्या, प्रथमेश म्हात्रे जे पिट्टू खेळतायत ते 13 वर खेळतायत आणि करण मोरेचे 2 अफलातून स्ट्रोक. अटेम घ्यायचा प्रयत्न होता पण संपर्क झालाय आणि त्याचमुळे आता एक सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही पाहिजे, नाहीतर मग प्रवास कठीण होऊन जाईल. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाचा स्कोर झालेली आहे ती म्हणजेच 56, अजूनही 40 ची गरज. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न, बॉल लँड होईल पॉइंटला, डीप मधून शतरक्षक येतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. आणि आता या खेळपट्टीला अमरने सुद्धा ओळखलेलं आहे की कशा पद्धतीने बॉल पिच केला पाहिजे, कुठल्या झोन मध्ये पिच केला पाहिजे, फलंदाज अडचणीत कसा येईल त्याकडे आता अमरचं सुद्धा लक्ष राहिलेलं आहे. मधल्या काळामध्ये म्हणजेच तिसऱ्या षटकामध्ये धावा बनत होत्या, वाटत होतं की ताई पॅकर्स प्रभादेवी सहज त्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल, पण अजूनही काय सामना संपला नाहीये. 8 चेंडू 39 म्हणजेच फक्त षटकाराचीच बोलीभाषा बोलायची. फलंदाजांना प्रथमेशने या अगोदर तसं केले सुद्धा, तुला पॉज त्यांना मिळालाय पण आता पॉज नंतर प्ले मध्ये येण्याची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका अमर, दोन्ही संघ रेडी राहायचंय. विक्रोलियन्स रॉयल स्टार्स 8 चेंडू आणि 39 धावांची गरज. बॉल गाईडलाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा 38 ची गरज आहे. षटक सुद्धा लांबते पण षटकार येत नाहीये, षटकार आला नाही पाहिजे याची काळजी सुद्धा अमर घेत आहेत. पण पाहूया आता प्रथमेश यांच्या मनात नेमकं काय चाललंय. अमर पुढे ठेवलेला बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेरचा, निराशा स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते कारण हा त्यांचा आवाका आहे आणि त्यातला सुद्धा बॉल त्यांनी कनेक्ट नाही केला आणि म्हणून ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. आता एक बॉल कमी झालाय, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. कठीण काहीच नसते, कमी पडतात ते तुमचे प्रयत्न आणि तेच प्रयत्न आता ताई पॅकरचे कमी पडतायत. पण आपला आत्मविश्वास कमी करता कामा नये. जोपर्यंत तुम्ही 6चा पाडा ओळखता तोपर्यंत या लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. 7 चेंडू 38 ची गरज. पुढचा बॉल अमन, फुल टॉस होता, ज्युसी फुल टॉस, पण नाही जास्त लांब पाठवता आला. बॉलला मिळते फक्त ही एकच धाव. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 59 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 37 ची गरज. 6 बॉल 37. चला लगेच नवीन बॉलर पाठवून द्या. 6 चेंडू 37. आमचे प्रतीक पाटील जे 70-17 चे आमचे एडिटर इन चीफ आहेत सध्या, ते सुद्धा उत्तम रील्स बनवतात. आपला कंटेंट बनवता येते. नक्कीच या स्पर्धेचे देखील अपडेट्स तुम्ही द्याल अशी अपेक्षा आम्हाला आहे. दिलेत ना? चला चला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. प्रथमेश, कॅन ही डू इट? लेट्स सी. सगळ्यांच्या नजरा आता प्रथमेशकडे. शेवटचे 6 बॉल्स बाकी, 37 ची गरज. आता 6 चेंडू 36 ची गरज. 6 बॉल्स अँड 36. कधीही हार मानायची नसते, जर हार मांडली तर मग हरण्याची सवय लागते. आणि म्हणूनच आता प्रथमेश ज्यांचा खेळ आपण सातत्याने पाहतोय, द बेस्ट फिनिशर ही ख्याती त्यांनी टिकवलेली आहे. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि या मैदानावर पाहूया कालपासून डावखुऱ्या फलंदाजांचा दबदबा राहिलाय. आणि मग या डावखुरा फलंदाजाला आउट करण्यासाठी आकाशने डाव टाकला, पण अशरफने आकाशच्या चेहऱ्यावर, आशिषच्या चेहऱ्यावर निराशाच दिलेली आहे. आकाश पोचले होते, अशरफ पोचले होते, पण कॉलिंग नाही झाली. अनडाऊटली आकाश तर अशरफलाच तो झेल घेण्याची सूचना करताना पाहायला मिळाले, पण अंतर जास्त होतं अशरफचं. 5 चेंडू 36. पुढचा बॉल. क्या बात आहे. आजच्या दिवसातला त्या क्षेत्रातला लांब लचक षटकार खेचण्याचा मान जातोय प्रथमेशच्या नावावर. जरी पराभवाच्या छायेत असू, प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची धमक आमच्यात आहे तेच सांगत असताना प्रथमेश जिंकण्यासाठी 30 ची गरज. 4 चेंडू 30. 4 बॉल्स 30. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आशिष मेहरोळ राऊंड विकेट लेफ्टी बॅटर साठी.
बाहेर वळणारा बॉल ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द टर्न. बॉल काऊ कॉर्नरला मिळते. फक्त एक धाव चालत चालत पूर्ण केली. एक धाव वाढते. धाव संख्या 67 झालेली आहे. पण बऱ्यापैकी प्रतिकार केलाय ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाने. म्हणजे 96चा रन चेस त्यापैकी 67 त्यांनी कंप्लीट केलेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आशिष मेहरुल स्ट्रेट बॅट 6. काय खेळलेत वी मध्ये. टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॅटिंग आपण पाहतोय फलंदाज करण मोरेची. शेवटच्या टप्प्यावर प्रयत्न कमी पडू देत नाहीयेत. चांगलाच खेळ प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा खेळ खेळतायत प्रथमेश आणि करण. यावेळेस अँगलचा योग्य यूज. पिचिंग झोन योग्य राहिलेला आहे. बॉल हलकासा बाहेर वळतोय. येतोय हा डॉट. एका चेंडूमध्ये 23ची गरज आहे. एक चेंडू 23ची गरज. चला विक्रोलियन्स आणि वायू 11 रेडी राहायचं आहे. सामना संपल्या आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचंय. आणि हा शेवटचा बॉल जो जातोय आशिषच्याच नावावर आणि सामना जिंकलेला आहे. 23 धावांची गरज होती. 22 धावांनी सामना जिंकलेला आहे आकर्ष 11 जुहूने. अभिनंदन आकर्ष 11 जुहू. चला लगेच आपण पुढचा सामना स्टार्ट करणार आहोत. विक्रोलियन्स रॉस्टनर्स वर्सेस वायू 11 बोनकोडी. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया आणि तो जातोय आकाश चिंदारिया. 15 चेंडू 51. 15 बॉल्स 51. 15 चेंडू 51 सामनावीरचा पुरस्कार